एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री खातं आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, आता खाते वाटप जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री हे खातं आलेलं आहे। गृह खात्यावरून सध्या सुरू होता एकनाथ शिंदे यांची ही मागणी होती, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आले, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असणार आहेत। हे खाते वाटप जे आहे ते सध्या समोर आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे। खाते वाटपाची यादी जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद देण्यात आलेलं आहे। नव्या सरकारचं खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सध्या अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आता गृहमंत्री असणार आहेत। हिवाळी अधिवेशनानंतर आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असणार आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे हे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। विनायक, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? रुशाली, आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो झालेला होता, परंतु खाते वाटप जे आहे ते झालेलं नव्हतं। अखेर अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जे आहे ते जाहीर केलेलं आहे। जी बातमी आपण दिली होती बातमीची वरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपने आपल्याकडे होम जे आहे